शंभूसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. पाखवाजवाल्यासाठी हा टाळी आवाज. हा बाबा वा 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 आनंद आहे आनंद आहे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठ्ठल
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती पांडुरंग करो प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपणाने कथेचा विचारो बाबाजी सगोरो दास दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताची त्यांच्या कृपणाने कथेचा विस्तारू बाबाजी सगोरो दास दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपणाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलम चलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठल सालाबादप्रमाणे याही वर्षी वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपत रामस्तुर्वशी बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 1.5 दिवसीय वैष्णव मेळावा श्री क्षेत्र मोडनीम या पवित्र भूमीमध्ये श्री संत श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्तपरायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती आदरणीय चंद्रहार महाराज जाधव बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा 1.5 दिवसीय मेळावा या ठिकाणी आज सुरू झालेला आहे आणि या मेळाव्यातील आजचं हे रात्रीचं 8 ते 10 या वेळेतलं कीर्तन करण्याची जबाबदारी आपण सर्व साधक बंधू परिवार विशेषतः श्री संत श्रीपाद माऊली वारकरी शिक्षण संस्था मोडनीम व संत श्रीपाद माऊली साधक मंडळी मोडनीम यांच्या कृपा प्रसादाने आणि आदरणीय आमचे दादा सारंग दादा सुरवशे फोन करून सेवा करण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली त्यांचा आपल्या सगळ्यांचा बाबांचा या ठिकाणी ऋणी आहे 8 ते 10 हा कीर्तनाचा टाईम होता परंतु माणसं काय उशिरा येतात असे रमून गेले
8:30 वाजले म्हणलं की 10 वाजता काय माहिती आता येणार. हा मोठा प्रश्न पडला होता मला मोठा. कीर्तन कधी सुरू होणार असं वाटलं मला. 8:30ला कीर्तन सुरू झालं. बोलता 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 टाईम निघून गेला. त्याच्यामुळे परत आता पंगत नंतर सुरू नाही, त्याच्यामुळे आणखीन गोंधळ होणार आहे. आता जास्त वेळ जर घेतला तर तुम्ही नाही का, आता काय जसं होईल तसं. या ठिकाणी आपल्या सर्व साधक परिवार या ठिकाणी आजच्या सेवेसाठी जमलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. निरोप सांगण्याकरता आलो आहे. जे तुम्हाला दिलं तेच मला दिलेलं आहे, काही वेगळा काही नाही आहे. त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. मग मी मोठा आणि तुम्ही लहान असं काही समजायचं काम नाही. आपण सगळे सारखेच आहोत. म्हणून आपल्यामध्येच मी पण एक साधक आहे. सिद्धपुरुष नाही झालो, साधक आहे. शिकायचं आणि शिकवायचं काम करतो. बस डबल ड्युटी फक्त माझ्याकडे. विठ्ठल विठ्ठल माझं पाय निघलं असं. तो केला वाटतं पुढं. अरे चेंज केलं काय येत हा का. बरं बरं बरं. थोडा आवाज असं घुमू नका देऊ. आवाज घुमतो बरं का, समजत नाही ते असं. हॅलो, फार आवाज घुमतोय. हा कडक कर, मोठा करावा. काय आता त्याला माहिती, आपल्याला काही कळत नाही. त्याच्यातलं कळत नाही, याच्यातलं कळत नाही. ज्याच्याचे ग्रुप वेगळा वेगळा येतो. थोडासा आवाज घुमतो जास्त, थोडं बाकी काही नाही. हॅलो. या निमित्ताने सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातला 4 चरणाचा आणि गोड अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, मी जन्माला आल्याचं फळ मला प्राप्त झालं. मी ज्याच्यासाठी जन्माला आलो ना ते फळ मला मिळालं, प्राप्त झालं. आणि असं जे बीज माझ्यामध्ये लावलेलं आहे त्या बीजाला ओल तयार झाली, त्याला अंकुर फुटला आणि त्याला पानं आले. पानं आल्यानंतर त्याला फुलं आले. फुलं आल्यानंतर त्याला फळ तयार झालं. आणि अशा त्या वृक्षाचं संगोपन संतांनी त्याचा सांभाळ केला. संतांनी त्या वृक्षाला कुंपण घातलं, त्याच्यामध्ये वाढ केली, त्याचा सांभाळ केला. म्हणून माझी भीती आणि माझी खंत संपली. मी अशा स्थितीला प्राप्त झालो का त्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, जी माझी इच्छा होती ती पूर्ण झाली. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. असं भगवंताचं स्वरूप मला प्राप्त झालेलं आहे का जिथं काळाचं काही चालत नाहीये, अशी निर्विकार वस्तू, ती वस्तू मी झालो. म्हणून तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. ते स्वरूप प्राप्त झाल्यानंतर काळाचं बळ चालत नाही. विठ्ठल विठ्ठल असा अभंग आहे. अभंग फार चिंतनीय आहे आणि समजून घेणं महत्वाचं आहे. कीर्तन हे तुम्हाला सांगणं हे कीर्तन नाहीये. आपण सगळे एकत्र ज्यासाठी जमलो हा परमार्थ नाहीये. ही फक्त दौंडी आहे. हे फक्त जे नामधारक नाही त्यांनी नामधारक व्हावं हे सांगण्यासाठी हे व्यासपीठ आहे. विठ्ठल विठ्ठल खरा परमार्थ सद्गुरूनं दिलेलं नाम हाच खरा परमार्थ आहे. सद्गुरूनं दिलेला बोध याच्यापेक्षा सत्य काही नाहीये. तेच खरं आहे. पण त्याला हे पोषक आहे. हे काय आहे? त्याला पोषक आहे. पोषक कीर्तन पोषक आहे, हे भजन पोषक आहे, वारी पोषक आहे, देवपूजा हे बाकीचे जे आहे ना, नारायण हरिपाठ म्हणणं हे त्याला पोषक आहे. पण हा परमार्थ म्हणून नाही समजायचा.
जे दिलं तोच परमार्थ. विठ्ठल विठ्ठल हे कीर्तन तुम्ही मरेपर्यंत जर ऐकत बसले, हे कीर्तन बाबा लोकांची, तुमचा उद्धार होणार नाही, तुम्हाला मोक्ष सुद्धा मिळायचा नाही. विठ्ठल विठ्ठल फक्त हे सावध करण्याकरता आहे, सावधान करण्याकरता हे कीर्तन आहे. याला कीर्तन म्हणतात. आम्ही याला दौंडी म्हणतो. याला काय म्हणतो? बोंब. दौंडी द्यायला आलो, बोंब द्यायला, बोंब मारायला आलो. ही बोंब आहे. वाजत शे बोंब कोणी नायकती कानी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. हे शब्द कशासाठी? हे बोलणं कशासाठी? वास्तविक काहीच न बोलणं, शब्दच न काढणं, हा खरा परमार्थ आहे. मौन होणं हा परमार्थ आहे. हे सांगणं हा परमार्थ नाहीये, हे वाचाळ काम आहे. याला म्हणतात अनंत वाचाळ. बरळ ते बरळ, याला वाचाळ म्हणतात. पाठ करणं, लोकांना सांगणं, ओव्या पाठ करणं, त्या ओवीचा संदर्भही लागत नाही, ती ओवी काय म्हणते हेही कळत नाही गाढवाला. फक्त सांगायचं काम चालू आहे नुसतं. अहो कोणी बाबा होऊन राहिले, बाबा कुणी महाराज होऊ राहिले, कुणी काही अभ्यास करून या बाबाचा ऐक, त्या बाबाचा ऐक, याची कॉपी कर, त्याची कॉपी कर, हे असे कीर्तनकार तयार झाले. विठ्ठल विठ्ठल अरे हा कधी लो, हा कुठे गेला? हा कधी गेला? पखवा द्या नाही यो बाबू नाही वाजवायचं नाही काही, पण ते मागं पुढं होतं, दुसरं काही नाही. बाकीचं जमतं त्याला, मागं पुढं करतो. अरे गायनाचार्य माणूस हो एकदम भारी बाबा. हा ना, वा वा वा. हरी हरी वा रे वा. याच्याशिवाय मजा नाही कीर्तनाला. सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे पखवाद. हे वेळेस काही कमी जास्त राहू द्या, पण हे सगळ्यात मोठं साधन आहे. कारण याचा पहिला शब्द तुकाराम महाराजांनी उच्चारलाय, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. याची फार गरज आहे. म्हणून याच्याकडे लक्ष राहतं. कीर्तनकार त्याचं टांग पलटी करायला पखवादवाला नसला का त्याची टांग पलटी होऊन जातं. आला शंभूवाला महाराज उठा, शंभूवाला. अरे वा, झटकन आला. विठ्ठल 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 बस 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 बस. छान. म्हणून न बोलणे, जिथं शब्द संपतो, बोलण्याची भाषा संपून जाते, ती परमार्थाची उच्च अवस्था आहे. आता हे कशासाठी आहे कीर्तन? हे कीर्तन करून करून महाराज लोक इतके अहंकारी झाले, त्यांचा तेवढा अभिमान तयार झालाय, त्याला वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही. काहीच नाही हो. आम्ही तर आता जुने पोपट झालो, पण नवीन पोपट तर असे 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 तयार झाले. बाबा 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 बाबा. ते त्यांचा आवाज, तो त्यांचा ध्वनी, त्याचं ते बोलणं, ते अहो तुम्ही लोकांना वेड्यात काढाल, तुम्ही लोकांना फसवाल, तुम्ही देवाला नाही. समाज भुलवला जाईल याने, परमेश्वराला नाही. हे फक्त काय आहे महत्वाची गोष्ट, हे फक्त तुम्हाला सावध करण्याकरता आहे. हा परमार्थ नाहीये. पण लोकांना हाच परमार्थ आवडतो. सद्गुरूनं दिलेलं आवडत नाही, हे आवडतं. सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. ज्याला कळत नाही त्याला समजून सांगितलं पाहिजे. समजून सांगणे म्हणजे हे कीर्तन आहे. तुम्हाला समजत नाही, तुम्हाला कळत नाही नाम म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला समजून देण्याकरता हे व्यासपीठ तयार केलेले. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, हे सांगितलं. आता एखादी माता भगिनी डोक्यावर पाठी घेऊन चालली आणि पाठीवर वरून कपडा घेतलेला आहे, ती जर काहीच बोलली नाही, सगळ्या गावात फिरली, निघून गेली, कोणाला काय माहिती काय ते, काय समजेल का? काहीच माहित नाही. पण ती जर बोलली वांगे घ्या, भेंड्या काय असेल तो भाजीपाला म्हणत असली तर आपल्याला कळेल हिच्याकडे आहे. म्हणजे ते बोलावं लागतं.
आणि हे बोलणं फक्त त्याच्यासाठी आहे का तुम्हाला समजण्यासाठी परमार्थ काय आहे, सद्गुरू काय आहे, मार्ग कोणता आहे, संप्रदाय म्हणजे काय हे सांगण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. विठ्ठल दादांनो 12 वर्ष आईच्या पोटामध्ये बसून राहिला. 12 वर्ष आईच्या पोटामध्ये बसून राहिला. त्याचं नाव आहे शुक महाराज. बाहेरच यायला नाही म्हणत होता. ब्राह्मणाचे पोर एक खेळाची भ्याले 12 वर्ष नमारे 12 वर्ष नमारे कापत कापत बाहेर आले भागवत बाहेर आले भागवत पडून गेले रे ऐक खेळ्या तुझे सांगत असे जाणून बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा शिनला येर झारी दुःख 8वी वेळा मागिले सोशिले नाभी म्हणे गोपाळा पावला त्या कारणे लाज राखली कळा. संतांचे पुरावे एवढे भक्कम आहे. आईच्या पोटामध्ये बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा गर्भामध्ये थांबला. 12 वर्ष थांबला. ब्राह्मणाचे पोर एक खेळात शिबे आले. कोणत्या खेळाला? हा खेळच आहे. जन्माला येणं आणि मरणं, माझं घरण, माझी बायकोन, माझे मुलं, हा खेळ आहे सगळा. विठ्ठल या खेळ आपण खेळून राहिलोय. सगळे त्याच खेळामध्ये आता सगळ्यांचा तोच खेळ चाललाय. पण हा खेळ अज्ञानात जर तुम्ही खेळत असतील ना, अरे लय वाईट परिस्थिती. मग एवढा वाईट परिणाम त्याचा होईल. एवढी वाईट परिस्थिती आहे. अज्ञानामध्ये हा खेळ खेळतोय आपण सगळे. ऐक खेळिया तुझं सांगतो आईशे जाणून खेळ खेळे रे. खेळ खेळायला सांगितला पण तो जाणून खेळायला सांगितला. आणि हा घाबरला आईच्या पोटामध्ये, मला बाहेर यायचं नाहीये. शिनला येर झारी दुःख 8वी वेळा. ते दुःख आठवायला लागला, नको मला बाहेर नाही यायचं. असं करता करता 12 वर्ष झाले. श्री व्यास महाराज भगवंताचा धावा करू लागले. देवा अहो हे बाळ 12 वर्ष झाले आईच्या पोटामध्ये आहे, बाहेर यायला नाही म्हणतोय. कारण शुकाला बाहेर काय हे कळालं होतं, आपल्याला नाही कळालं. त्याला कळालं होतं आईच्या पोटात, त्याला माहिती बाहेर काय चाललंय. हा बाहेर सगळा धांगडधिंगा चाललाय. सगळा धांगडधिंगा. हा आता तर असे काही काही वाद्य निघाले, माणसं थरथर करू लागली. आता ते वाद्य जर वाजायला लागले, लग्नामध्ये जर वाद्य काही काही पाहिले ना तुम्ही, शरीर थरथर करते. ते वाजंत्री गेले, ते वाजंत्री संबळ ते गेलं. पहिल्या नुसतं डबडे वाजवायचे ढोलक, ते गेलं. संबळवाले गेले, वाजंत्री गेले, मग बुलबुल गेली, बँडवाले खुळखुळे घेऊन गेले ते. आणि आता धगधग करणे लागा. असं धगधग करते. काय तमाशा चाललाय ना. असे उलटे पालटे बाबा 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 ते नाचतं, त्याचा तो तमाशान म्हणते काही शांतबाईने एकही शांत नाही. इतका तमाशा मांडलाय, सगळा पार बोजवारा करून टाकलाय. ते जर तुम्ही जर तो तमाशा पाहिला तर रामकृष्ण. आणि वाईट परिस्थिती आहे, काही खरं नाही इथं. ते आपण काही जन्माचं पुण्य केलेलं आहे, अनंत जन्माचं भाग्य तुमचं माझं आहे, म्हणून संतांचे पावलं तुमच्यापर्यंत पोहोचले. शक्य नाही ही गोष्ट. विठ्ठल ही गोष्ट शक्यच नाही.
ते नाम प्राप्त करणं, ती अवस्था होणं हे शक्य नाहीये. अशक्य गोष्ट शक्य झाली. काय कशी मालिका आली इथं नाही, कसे श्रीपाद बाबा आले असतील, हा कशी आमची माऊली तुमच्यापर्यंत पोहोचली नाम घेऊन. अनंत उपकार आहे. लागली चाहूल ग टाकन पाऊल ग, लागली चाहूल ग टाकन पाऊल ग. बाबा तुमचं येणं झालं हो, बाबा तुमचं येणं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवाचं सोन झालं हो, तुमच्या येण्यानं जीवाचं सोन झालं हो. तुमच्या येण्यानं जीवाचं सोन झालं हो, तुमच्या येण्यानं जीवाचं सोन झालं हो, तुमच्या येण्यानं जीवाचं सोन झालं हो. खरंच सोनं झालं. ही परमार्थ म्हणजे गंमत नाही बरं का, टाइमपास नाही. नाही नाही नाही, माणसं ना काही विचार नाही करते एवढा. हा घेतलंय नाम घातली माळ, अरे येड्या मोकऱ्या, तुला असा संप्रदाय मिळालाय, अशी मालिका तुझ्याकडे चालून आली, तुझ्या लक्षात नाहीये. काही लोकांच्या टकुऱ्यातला मेंदूच गायब झालाय. विठ्ठल विठ्ठल अनंत जन्मापासून या पंचमहाभूताच्या कुडीला माझं म्हणतालाय तू. अनंत जन्मापासून नाथबाबा फार सुंदर वर्णन करतात. मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा. देह बुद्धीचा झाला. मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा. आपण सगळे देह बुद्धीचे माणसं आहोत. कृपा त्यांनी केली म्हणून बरं झालं, आत्मबुद्धी प्रगट झाली. अवघड परिस्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल हो, फार परिस्थिती अवघड आहे. भगवंताला धावा केला, भगवंत परमात्मा प्रगट झाले. अरे शुका बाहेर ये, अरे शुका बाहेर ये. शुकानं सांगितलं मी बाहेर येणार नाही. मग देवानं सांगितलं बाहेर ये. बाहेर आल्यानंतर थांबू नको, घाबरू नको. नाभी म्हणे गोपाळा, नाभी म्हणजे घाबरू नको. पावला त्या कारणे लाज राखली कळा, म्हणून ते कापत कापत बाहेर आले. नागवेच पळून गेले रे. तिथं थांबलं नाही. ही माझी आई आहे, हा माझा बाप आहे, हे आमचं घर आहे, हा माझा बंगला आहे, हे करीत नाही बसला तो. विठ्ठल विठ्ठल हा उद्योग नाही केला. माया विगणे भ्रमला ठारे, माया विगणे भ्रमला ठारे. मनतामी माझे निघारे, मनतामी माझे हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे. साचो काले राहिल धनदारा पुत्र जला, बंधू सोयारे पेचोला. साचो काले राहिल धनदारा पुत्र जला, बंधू सोयारे पेचोला. माया विघ्ने भ्रमला खरी. काय नामदेवरायाचा काय अभंग आहे माऊली हा. पाहते नामदेव महाराज कशी, पाहते नामदेव महाराज काय झाली. हा काय होताशी तू, काय झालाशी तू.
मी तुम्हाला म्हणतोय, काय होताशी तू, काय झालाशी तू. म्हणून ते भजन एक पा, गुरुच्या पोटाला खरे ते बरं का, विठ्ठल विठ्ठल खरे ते. मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरुनी पुन्हा जन्म घ्यावा. सगळ्याचं ऋण फेडता येईल, संतांचं ऋण कशानंच फेडता येत नाही, कशानंच फेडता येत नाही. अरे मायबापाने जन्माला घातलंय, जन्माला मायबापाने आपण म्हणतो बरं का, वास्तविक त्यानेच घातलंय, पण व्यवहारासाठी माझी आई आहे ना, हा माझा बाप आहे, त्यांनी जन्माला घातलं व्यवहारासाठी म्हणतो, नाही तर खरा जन्माला घालणारा तोच आहे, सगळं करणारा तोच आहे, प्रश्नच नाहीये. तरी सुद्धा आपण काय म्हणतो, आता दादा काय म्हणले, आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे, म्हणजे वडील आहेच ना, म्हणतोच आपण ना. आणि जर तत्वाने जर विचार केला तर नाही का, जीवाला कोणीच नाहीये, काहीच नाही खरं, पण तरी सुद्धा आपण व्यवहार करता ते आई वडील आहेत, 100% खरी गोष्ट आहे ती, ते सोडून चालणार नाहीये. व्यवहारासाठी म्हणावं लागतं आई बापाला. तो आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो, हा आपला पहिला जन्म आहे, हा सगळ्यांचा झाला. आपण काय आकाशातून नाही पडलो, नाही का, सगळ्यांचा झाला, हा प्रथम जन्म आहे आणि हा सगळ्यांचा झालेला आहे. पण पुढचा जो जन्म आहे तो फार अवघड आहे. ज्यांना ज्यांना श्रीपाद बाबा भेटले त्यांचाच पुनर्जन्म झाला, नाही तर नाही, मग सगळं खोट आहे बाकीचं. तर किती मोठा मालकरी राहू द्या, किती गायनाचारी राहू द्या, नाही तर मग एखादा मोठा पंडित राहू द्या, हे आग लाव तुझ्या त्या गायनाला, त्या पेटून दे तिकडे शिपतारे आहे, काय तुझ्या जवळ काहीच नाहीये. हाच परमार्थ खरा आहे. म्हणजे कोणाला उद्देशून नाही म्हणत मी पण गायनाचारीच आहे. हरिपाठ पाठ सगळं पाठ होतं, सगळं सपाट होतं. हरिपाठ माग सपाट, मी कायमचा ताट. इतका अहंकार होता. किती किती प्रवचन करू द्या ना, और किती पकवत वाजू द्या, किती गायन करू द्या, किती मोठा कीर्तनकार राहू द्या, ते त्याला तिकडे पेटून दे तिकडे, आम्हाला सांगू नको ते. पहिलं तुला हे कळालं का मी कोण आहे ते, हे समजलं का? चाल सांगू नको काहीच इथं. काय ज्ञान आहे त्याचं ते? हा, बाबाच्या भाषेत जर सांगायला गेलं तर फुकणी घे, पुढे नाही सांगत मी. त्यांची भाषा होती ती, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे समजणं महत्वाचे, स्वस्वरूपाची ओळख होणं महत्वाचे. स्वरूप मंदिरी होते मी एकली, माया सांजवेळ अभिदेचे बिळी, माझे तुझे चालता पाऊली, मोह भुजंगे धरिली करंगुळी. तुम्हाला हे सगळे मंदिर माहितीये, पण स्वरूप मंदिर नाही माहिती लोकांना. फक्त आनंद संप्रदायाच्या साधकालाच माहिती स्वरूप मंदिर काय आहे ते. कळायचं ते अहंकार म्हणून नाही, सत्य परिस्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल. माणूस देहबुद्धीवादी झाला, हा देहबुद्धी तयार होते अगोदर आईच्या पोटामध्ये, आणि बाहेर पडल्यानंतर फार मोठा बदल आहे. 4 बोटाच्या अंतरावर नाळ खांडला, कार्यक्रम संपला. तुम्हाला माहिती, गाय आणि माय सारखीच आहे, गाय आणि माय सारखीच आहे. आपण जन्माला कसे आलो हे जर बघायचं असेल तर गायचं वासरू बाहेर कसं येतंय बघा. विठ्ठल विठ्ठल. देवाला सुद्धा बद्धावस्था प्राप्त होते. देवाला सुद्धा, आपण तर माणसे, देवाला सुद्धा बद्धावस्था प्राप्त होते. बाहेर आल्यानंतर या धरणीची आणि वायूची संगत एवढी अवघड आहे. धरणीला लागल्याबरोबर आपल्या मूळ स्वरूपाला तो जीव विसरून जातो. बघा, मी तुमचा टाइमपास करण्याकरता नाही आलो, आणि बाबा मी पैसे सुद्धा मागत नाही बरं का. कुणी काही देऊ द्या, मी घरून येताना टाकी भरून आलेलो आहे.
मी असा आखाड्यातला कीर्तनकार नाही, असा उखाड्यातला नाही, आखाड्यातला आहे. टाकी घरून माझं कामच तेवढे व्यवहारासाठी मी म्हणतो मी तोच आहे, पण तरी बोलण्याकरता मी शब्द वापरावा लागतो. घरून घरी जाईल एवढं डिझेल टाकून निघतो बाहेर कधी बी. कीर्तन राहू द्या. आशा नाही करायची, आशा करायची नाही, इच्छा करायची नाही, म्हणायचं नाही एवढे का दिले असं शब्द नाही काढायचे, किडे पडो अशी अवस्था नाही होऊन द्यायची. मी काय श्रीपाद बाबा नाहीये, श्रीपाद बाबा नाहीये, पण श्रीपाद बाबाला जवळून पाहिलंय. त्यांच्या हातानं त्यांनी मला फेटा बांधलाय. माझी पप्पी घेतली त्यांनी 1994 साली. त्या महात्म्याची घरची परिस्थिती, त्यांचं शरीर, त्यांचे कपडे, त्यांचं वागणं, त्यांचा परमार्थ जवळून पाहिलाय म्हणून हात नाही पसरणार. मेलो तरी चालेल, हात नाही पसरणार. म्हणावं तुम्ही पाया पडावं ही सुद्धा अपेक्षा ठेवायची नाही ठेवायची. माझा बॅनर लावावा, माझा फोटो टाकावा, वारंवार त्या नावाचा उच्चार करावा. गेंड्या सोयीचा नाही म्हणायचा. हा परमार्थ ते शिकवतो, हा परमार्थच तो आहे. देहभाव जेतवी साधन दिदले पुरे बापर खुमा देवी वरे बापर खुमा देवी वरे विठ्ठल रे विठ्ठल रे विठ्ठल रे विठ्ठल रे विठ्ठल साधन दिदले पुरे बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू 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 रे. तुमचा संप्रदाय साधा संप्रदाय नाहीये, ध्यानात ठेवा. येड्या बुजगावण्या तू कोणत्या संप्रदायाला तुला माहित नाही. फक्त तुम्हाला ग्रंथ माहित नाही, तुम्हाला शास्त्र माहित, तुम्ही बघत नाही. ते ज्या दिवशी तुम्ही ग्रंथ बघाल, भागवत बघाल, ज्ञानेश्वरी बघाल, त्या दिवशी तुम्हाला एवढा सार्थ अभिमान होईल का माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. भाग्यवान नाही माझ्यासारखा कोणी. एवढंच कळलं नाही. पण साधी गोष्ट नाही ती. लय गबाळ पडले, गळ्यात माळे घातल्या, काही नाही. त्याला बोललं काय फासे घेतो घरात घालून, काय त्या माळीमध्ये येड्या सिनपाट्या 2-2, 4-4 माळी गळ्यात घालतो. लोकांना फसितो, लोकांना उलू बनतो का तू. लागल तेवढे शेंड्या वाढ गाठी मार, तुझ्या शेंडच कापून गेली म्हणलो. काय का शेंडीमध्ये जे घ्यायचं ते सोडून दिलं, भलतंच काम करतं. मजा नाहीये. तीच अवस्था जशीच्या तशीच आहे. धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडे. कोहम शब्दाचं ज्या दिवशी आपल्याला उत्तर मिळेल त्या दिवशी अहम आपाप गळून जाईल. हा अहम गळून गेल्यानंतर सोहम तत्व प्रगट होईल. सिंहाच्या पिलाचा राज्याभिषेक करावा लागत नाही, तो उपस्थाच राजा आहे. जंगलचा राजाचा पुत्र आहे, तो राजाच आहे. आम्ही घाबरत नाही कोणाला, बिलकुल घाबरत नाही, घाबरणार सुद्धा नाही.
आमच्यामध्ये सुद्धा संभाजीराजाचं रक्त मेलो तरी चालेल. हे नुसतं इथं बोलाय करता नाहीये, अजिबात नाही. बोलायचं नाही, नुसतं बोलायचं, नुसतं वागून दाखवायचं, करून दाखवायचं. संभाजीराजाचं रक्त आहे, प्राण गेला तरी चालेल. जलने वालों को जलने दे, सत्य राह पर चलना मेरा काम है, सदगुरु का चेला हूं, सोहम मेरा नाम है. मी फक्त निरोप देण्याचं काम करून राहिलोय. दादा मागाशी मला बोलले, आता काय आपलं थोडं राहिले म्हणे. दादा तुमचं थोडं, माझं त्याच्यापेक्षा थोडं राहिले. मी तोच विचार करून राहिलोय. आता आपल्याकडून फक्त एवढंच घडावा, ते बी असं निस्वार्थ भावाने घडावा. काय करतो पैसे जमा करून येड्या, डोंगरची डोंगर राहिले. 100 कोटी रुपये ज्यांच्याजवळ होते, देवा देवा, तोंड वासून गेला देवा देवा करता. कोरोनामध्ये डॉक्टर किती पैसे लागू द्या, वाचला पाहिजे. डॉक्टर म्हणतो त्याच्या हातात आहे, ते डॉक्टर सुद्धा वरबट करतो, त्याच्या हातात आहे. मग तुला तो केव्हा कळायचा, त्याच्या हातात आहे. अरे काही लोकांना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक केलं, त्यांना तोंडात पाणी सुद्धा कोणी घातलं नाही बाबा. तुळशीचं पान सुद्धा कोणी टाकलं नाही. अरे जसा घरातून उचलला परत घराचा उंबरा त्याला माहीत झाला नाही. असे जीव निघून गेले. देवानं तुम्हाला मला ठुले, काय लाज वाटू दे भाडकाऊ. ज्याने तुम्हाला मला वाचवले, ज्या भगवंताने तुम्हाला मला ठुलंय, काय जरा याद कर, त्याची आठवण कर त्याची. काहीच नाही हो. विठ्ठल विठ्ठल. फार वाईट परिस्थिती आहे. मुक्ताबाईने असे झटके दिले, झटके भरता भरता झटके, असे झटके बसले नामदेवाला का नामदेव क्लिअर होऊन गेला. झटका द्यायला पाहिजे. गोड बोलणारा एक नंबरचा नालायक आहे. गोड बोलणारा कीर्तनकार फक्त पाकिटा करता मरत येतो. अंगात जॅकेट, खिशात पाकिट, तो नानाची पेंडी. अजिबात नाही. माणूस कडवा असावा, माणूस भडवा नसावा. कडवा पाहिजे. यांचं काय भक्तच काम आहे हो. वरतून बाळी, मोरतून माळा, नातून चाळा आहे. काय आपण भाग्याची, फार भाग्याची, फार भाग्याची, फार भाग्याची. ज्या वेळेस चांगदेव महाराजांना जेव्हा धुलाई केली त्याची मुक्ताबाईने, अशी धुलाई केली, असा धुवून काढला. जेवढा कपडा मळेले तेवढा जर जास्त आपटून जर धुवून काढला ना, तो काय होतो हेच कळत नाही लोकांना. जास्त आपटला पाहिजे, जास्त घातला पाहिजे, तो जास्त आपटला पाहिजे, तो लवकर स्वच्छ होतो. नाही नाही चांगला आहे, नको 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 नको, मग तसंच घरात येऊन जाय. जास्त मळला कपडा काय करायला पाहिजे, कास नाही, लय चांगला आहे, लय गोड आहे, मग ठुई तसंच मध्ये नेऊन निघल त्याचा मळ निघल का. जास्त जुतला पाहिजे. मुक्ताबाईनं जास्त त्याला ते केलं आणि त्याला जास्त झोपटल्यामुळे असा सरळ झाला. चांगदेव महाराज असा सरळ झाला, नीट निघाला, नीट निघाला. लोळायला लागला, लोळायला. नामदेवाला पळायला लावलं आणि चांगदेवाला लोळायला लावलं मुक्ताबाईने. असा लोळा सुटला गरबड्या पायाजवळ आणि मग डोक्यावर हात ठेवला. नवरीच्या पोटी नवरा जन्मला, सोहळा झाला काय सांगू. नवऱ्यानं नवरी देखलीच नाही. नवरी कोणती आहे, नवरा कोणता आहे. नवऱ्यानं नवरी देखलीच नाही, सोहळा होतो सांगू काही. तो नवरा नातुडे कोणा, मुक्ताई चांगया सांगतशी खुना. विठ्ठल विठ्ठल. खरे अभंग आहे ते. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग्या अंतरीची खूण, दरी सद्गुरूचे पाय तुझला नेतील उद्धरून. अरे ऐक, मुक्ताबाई म्हणते चांगदेवा ऐक, सगळ्यात जवळची वस्तू तुझ्या जवळ आहे, शरीर सुद्धा लांब आहे, एवढा परमात्मा जवळ आहे. फक्त सद्गुरूचे पाय धर.
काय अभंग आहे तो. उलट उलट माघारा प्राण्या फिर गोते खाशी भरला पुरमायेचा लोंढा वाहून या जाशी. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भल्या भल्या पोणारा उचलून खाली पाडी ते. भले भले माझ्यासारखे टकुरबंद खाली पाडून दिले, उलटे पालटे करून टाकले. बाबा एवढं सोपं नाही परमार्थ. मी तुम्हाला सांगतो, हो नाम घेतलं, अनुग्रह घेतला, साक्षात्कार झाल्याशिवाय जप सोडायचा नाही. सगळ्यात महत्वाचा गोष्ट ही, अनुभव येईपर्यंत चिंतन बंद नाही करायचं. थोडं उठ 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 उठ, अरे करू दे ना, चांगलं होऊ दे ना, त्याचं मोकळं होऊ दे ना. काय काय हा झालं 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 काय झालं, हा त्याला 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 वापही बसली, काय झालं. मोकळं व्हायला पाहिजे. आम्ही फार मोकळे झालो बाबा त्या टायमाला, म्हणून बरं झालं, फार मोकळे झालो. फार कृपा झाली भाऊ संतांची. बाबा माझा श्रीपाद बाबाचे उपकार कशाने फिटणार नाही, तोंडानं बोलायला काही उपयोग नाहीये, पण खरं सांगतो तुम्हाला. जाऊ द्या, रानोरान माझे बाबा फिरले, रानोरान फिरले, गावागावात फिरले, म्हणून ते आपल्यापर्यंत पार पोहोचलं. आपल्यापर्यंत शोधून काढली भगांची वाट, उराशी लावून पाजले आमा अमृताचा घोट, उराशी लावून पाजले आमा अमृताचा घोट. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. विठ्ठल विठ्ठल खरंच कृपा आहे, फार मोठी कृपा आहे. काहीच नाही, कुठंच काही नाहीये. देवाला सुद्धा ती बद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर श्रीरामाला वसिष्ठाचा आश्रय घ्यावा लागला, कृष्णाला संदीपनीकडे जावं लागलं. मग ती बद्ध अवस्था दूर झाली आणि सिद्ध अवस्था प्राप्त झाली, म्हणून त्यांना परब्रह्म म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो, श्री गुरु पायी ठेवी तू विश्वास, दासाचा दास होय त्यांच्या. परब्रह्म राम वसिष्ठा शरण, कृष्ण सांदीपनी गुरु केला. त्यांना सुद्धा तो मार्ग दाखवून द्यावा लागला, की त्याशिवाय जमणार नाही. बद्ध अवस्था आहे आपल्या सगळ्यांची. ती सिद्ध अवस्था प्राप्त करण्याकरता संताकडे जावं लागतं. श्रीरामाला ते करावं लागलं. मग शुकाची गोष्ट काय हो, व्यासांनी सांगितलं पळतो का. अरे एकदा ते आईला आई म्हण. मागे पाहत नव्हता, पुढे पळत होता. शुक पुढे पळतोय, व्यास पाठीमागे पळतोय. पळता 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 जंगलामध्ये एका सरोवरापर्यंत पोहोचले. सरोवरापाशी पोहोचल्यानंतर काही स्त्रिया, देवस्त्रिया स्नान करीत होत्या. 12 वर्षाचा शुक गेला, त्यांच्यात अजिबात बदल नाही झाला, जशा तशाच होत्या आंघोळ करीत. पण मागून व्यासांना पाहिल्यानंतर त्या लपाय लागल्या, वस्त्र घ्यायला लागल्या. कोण कुठं, कोण पाण्यात उड्या मारल्या, सगळ्या लपून बसल्या. व्यासांना प्रश्न पडला, तरला बांड माझा मुलगा 12 वर्षाचा त्यांच्या समोरून गेला, काहीच नाही फरक पडला, जशा तशाच होत्या. मला पाहिल्यानंतर लपाय लागल्या. मग त्यांना विचारलं असं का. मग त्यांनी सांगितलं, तुझं पळत गेला ना, तो तुमच्यापेक्षाही काही श्रेष्ठ आहे, पटीनं श्रेष्ठ आहे. त्याच्याजवळ स्त्री आणि पुरुष हा भेद नाहीये, तुमच्याजवळ भेद आहे. तुम्हाला स्त्री कळते, तुम्हाला हे सगळं माहिती आहे, त्याला काहीच माहित नाहीये.
त्याच्यामुळे हा भेदच नाही, ही स्त्री हा पुरुष अजिबात भेद नाहीये. म्हणून तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, एवढीच गोष्ट आहे महत्वाची. म्हणून आम्ही तुम्हाला पाहिल्यानंतर पाण्यामध्ये लपून बसलो. हे कारण जेव्हा सांगितलं आणि सांगितल्यानंतर हे शब्द त्याच्या कानावर गेले, कोणाच्या? शुक महाराजांच्या. आणि तिथं शुकाला अहंकार तयार झाला. मी माझ्या बापापेक्षाही श्रेष्ठ आहे. विठ्ठल जे त्याला सांगायचे ते व्यासाजवळ सुद्धा होतं. जे त्याला सांगायचंय ना ते त्यांच्याजवळ होतं. म्हणून ते मग थांब पळू नको. तू पळतोय कोणासाठी? ज्याच्यासाठी पळतो ते तुला सांगतो थांब, तर तू मागे पाहत नव्हता. पण हे शब्द कानावर पडल्यावर त्याला अहंकार तयार झाला. मग व्यासानी पाहिलं, आता याला मी ते सांगून उपयोग नाही. काय कारण? त्याला त्या महिला जे बोलल्या ते स्त्रिया देवस्त्रिया, त्याच लक्षात आलं ते का आता त्या बोलल्या का तुमच्यापेक्षा सुद्धा. एवढा शब्दाने गोंधळ घातला. आणि मग सांगितलं, आता याला माझं इंजेक्शन चालायचं नाही, याला माझं औषध चालायचं नाही. आता याला औषध तेच आहे तरी चालायचं नाही. आता याला मग त्याला जनकाकडे पाठवलं. आता इथं थांबू नको, विधेयी जनक त्याच्याकडे पाठवलं ते औषध घेण्याकरता. हो, ते औषध घेण्याकरता ब्रह्मज्ञान तरी एका दिवशी कळे, तात्काळ हा गळे अभिमान लागे शुकाची पाठी. व्यासे उफराठी दृष्टी केली, जनक भीतीशी पाठविला तेने, अभिमान नाणे खोटे केले. कोणतं नाणं? त्याच नाण्याचा व्यवहार चाललाय आपल्या सगळ्यांचा. विठ्ठल त्या ज्ञानाने त्याचाच व्यवहार आहे. ते नाणं जे आहे ना, ते नाणं त्याला कृपा झाली श्रीपाद बाबांनी ते बदली करून दिलं तुम्हाला मला. नाणंच आहे. अगोदर सगळा व्यवहार त्याच्यावर चालू आहे आपला. आणि त्या नाण्याचा व्यवहार म्हणजे तिथं मी शब्द येतो. मी रात्रंदिवस आपला ध्यास कशावर आहे? मी शब्दावर आहे. हा शब्द एवढा 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 अवघड आहे, हा जात नाही. पण ज्या दिवशी, अरे काय मालिका सापडली तुम्हाला मला बाबा, ज्या दिवशी प्रबोध होईल त्या दिवशी येऊनिया पाठी थापटती, येऊनिया पाठी थापटती, मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी, मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी, येऊनिया पाठी तरी मी म्हणतोय मी चाललाय. हा, हे पहा ना, डीजे पुढे पहा ना, काय तमाशा आहे. हॅलो, बाबूराव बोलतोय. अरे बाबूराव बोलतोय, त्याचं टांग पलटी झालं. पाय किती बाबूराव गेले, किती आले. हॅलो हॅलो, तुम्ही नाही बोलत का? तिकडून कोण आहे? तुम्ही काय म्हणताय? काय त्या नावाला एवढं प्रेम आहे? हो, माझं नाव पत्रिकेत टाकलं नाही. अशी शिफ्ता नाही, माझं नाव नाही, मी येणार नाही. नको येऊ, मात्र काय करी. तुला नावाचं एवढं प्रेम आहे तुझ्या? काय त्या नावाचं प्रेम आहे? अरे नामाचं प्रेम पाहिजे का त्या दाड्या? नावाला काय करतो? असे नावं किती येतील किती जातील, नाम तसंच राहील. अनंत जन्माचं पुण्य बाबा.
म्हणून ते कनेक्शन जोडलं गेलं, ते नातं जोडलं गेलं आणि ते नातं जोडून दिलं. रात्रंदिवस ठोकाठोकी, रात्रंदिवस ठोकाठोकी, जीव शिव करोनी फुकी, रात्रंदिवस ठोकाठोकी, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझा नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, मन बुद्धीची टाकरी हो, मन बुद्धीची टाकरी, राम नाम रे तो राम नाम नर हरि सोनार, हरिचा दास भजन करितो रात्र दिवस हो, भजन करितो रात्र दिवस, नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, तुझा सोनार, देवा तुझा मी सोनार. देह बागे सरी जाणी, अंतरात्मा नाम सोनी, त्रिगुणाची करुणी मूस, आत ओतला ब्रह्मरस, जीवशिव करुणी फुकी, रात्रंदिवस ठोकाठोकी, जीवशिव करुणी फुकी, रात्रंदिवस ठोकाठोकी. अगोदर काय म्हणत होता? मी जीव आहे, मी जीव घेत होता आणि शिव सोडित होता, मी जीव घेत होता आणि शिव सोडित होता. ते उलट करून दिलं. काय प्रबोध आहे, वा. येऊन या पाठी थापटती, उठ. तुका म्हणे हा तो स्वयं ब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वयं ब्रह्म, वर्म परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण. मूर्खाला कळत नाहीये हे वर्म आहे संत चरण. तू तर स्वयं परब्रह्म आहे. तू दगड्या नाही, धोड्या नाही, तुक्या नाही, सख्या नाही, भोबळ्या, तू आत्मारामच आहे. आम्ही सांगत राहतो वीरभद्रा अजून सुधरा, अजून सुधरा, वीरभद्रा अजून सुधरा, लाव हरिनामाची मुद्रा, मुद्रा, जा आईच्या उद्रा जा. मला का, मी काय करणार त्याला? आमचं काम आहे तुम्हाला सांगणं, आमचं काम आहे, आमचं काम आहे सांगणं तुम्हाला. मुक्ताबाईनं जसं सांगितलं, चांगदेवाचे खाडकन डोळे उघडले, 60 डोळे उडून गेले. लगेच कळालं, जन्मोजन्मीचं स्वरूप कळालं लगेच, कोण आहे मी ते. एका जन्माचं नाही, लगेच कळालं. सोहम होते ते कोहम झाले, निज विसरले काय सांगू, निज विसरले काय सांगू, निज विसरले काय सांगू. ज्या दिवशी या प्रकृतीमध्ये आत्मा प्रगट होतो ना, याला पुनर्जन्म म्हणतात.
हाच दुसरा जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पाचोणी दीक्षा ग्रहण, हा पुरुषाशी नवा जन्म जाण. पती जन्मले माझे उदरी, पती जन्मले माझे उदरी, मी झाले दयाची नोवरी, मी झाले दयाची नोवरी. पतिव्रता धर्म पाहू माझा, पतिव्रता धर्म पाहू. हो साखर आहे साखर, झाली कशापासून? उसापासून. ऊसापासून. मग कानात साखर पिरली आणि डोळ्यात ऊस तयार केला, ऊस उगवला डोळ्यात. कानात साखर पिरली डोळ्यात ऊस उगला, ऊस उगवला, डोळ्यामध्ये ऊस उगला म्हणजे उगवला. मग साखर कोणापासून झाली? तुम्ही कोणापासून झाले? भूतापासून. ज्याच्यापासून झाले ती तो चैतन्य तेच दृष्टीमध्ये ज्या दिवशी उतरून जाईल त्या दिवशी तुम्ही सुद्धा विठ्ठल विठ्ठल हे झालं पाहिजे. परेचे सुख पश्यंतीशी भोगी, या महात्म्याच्या मुखात शब्द आहे. परेचे सुख पश्यंतीशी भोगी, तोच एक राजयोगी मुकुटमणी. पश्यंती उघडली पाहिजे. मोहिनी कशी घातली गुरुन, मोहिनी कशी घातली गुरुन, केमाला 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 नयनात उगवणी झाली, श्रवणात पेरणी केली, नयनात उगवणी झाली. मन पवन एका करुण, मन पवन एका करुण, केवला 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 हे नाचत नाही बरं का कोणी दुसरं. ज्याच्यामध्ये उर्मी प्रगट होते अंतरंगात तोच नाचतो. हे कोणाचं काम नाही. नाचणारच नाही तर हलणार सुद्धा नाही. ज्या दिवशी भगवंताची कृपा होते मग ती उर्मी तयार होतात. उर्मी वारंवार उर्मी प्रगट व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात सर्व सुखाच्या लहरी येड्या बाळदाण्या. रिकामे म्हणून दिला असा 12च्या भावामध्ये वारंवार ती उर्मी प्रगट व्हायला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी हे वारंवार तयार व्हायला पाहिजे. याला उर्मी म्हणतात. त्याला म्हणतात उडरे उडरे काऊ. हे बद्दल आपण म्हणतात कुठे काही बी काय परमार्थ आहे, काय शास्त्र, काय ग्रंथ आहे. वा वा अनंत जन्माचं पुण्य आहे. म्हणून कानी जे पेरले डोळा ते उगवले याला पुनर्जन्म म्हणतात. आणि हा जन्म ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी
द्विज म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. द्विजा या शब्दाचा अर्थ द्वि म्हणजे दोन, ज म्हणजे जन्म. ज्याचा दुसरा जन्म झाला त्याला द्विज म्हणतात. द्विज म्हणजे ब्राह्मण. मग तुम्ही सगळे कोण आहे? ब्राह्मण. ओरिजिनल आहे देवी विठ्ठल. मळमूत्री जलमला योनीद्वारे आला, ब्राह्मण का जलमला काना वाटे. ब्राह्मण का जन्मला काना वाटे, ब्राह्मण का जन्मला काना वाटे. ज्याचा जन्म कानातून झाला हो याला खरा जन्म म्हणतात. आणि हा जन्म करण्याकरता देवानं हे शरीर आई बापाच्या पोटी जन्माला घातले. हा जन्म करण्याकरता निज आत्मप्राप्ती लागोनी आणि देवे केली मनुष्य योनी विठ्ठल. ती जर प्राप्त झाली नाही एक नंबरचा चांडाळ, एक नंबरचा आत्मघातकी, एक नंबरचा देवाचा वैरी विठ्ठल विठ्ठल. आणि एक नंबरचा पापी पुनर्जन्म व्हायला पाहिजे. मीच मजव्यालो पोटा पोलिया आलो, आपणच आपली आवडी धरून खेळिया आपापना ते व्याले रे. स्वप्ना करणे केली एक बायको तिने एवढे वाढविले रे. ऐक खेळिया तुझं सांगतो ऐशे. जनकाकडे पाठवलं, जनकाकडे त्याने मध्ये नाही घेतलं. मी सोडून ये, मी टाकून ये. त्यागात शांती भव. बायका बोरस त्याग नाही करायला सांगितला. कपड्याचा नको, भरतच त्याग चालू आहे लोकांचा. काहीच नाही, फार अंडरपॅन्ट काढून टाकली. काही कपडे काढले, काही कोण राख लावित, कोण शेड्या वाढीत, कोण काय करतं, कोण दाढी वाढीत, कोणी लुंग्यास लावल्या, कोण पुंग्यास घेऊन राहिले. इतकी विटंबना चालू आहे शरीराची, एवढी विटंबना चालू आहे. कोण भगवेच झाले, काही तर बाटानं करायला लागले. अरे कशासाठी एवढं? जे करायला पाहिजे ते तू करीना आणि भलतेच कामं सुरू झाले. कोण म्हणतं आम्ही जोगी झालो, काय म्हणते आम्ही संन्यासी झालो, कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं. अरे त्या कोणता करायला सांगितलं ना, आम्ही त्या कोणता करतोय. फार वाईट परिस्थिती आहे. म्हणून पुनर्जन्म ज्याचा झाला ना हो, आणि तो जन्म खराय, आणि तो जन्म आणि त्या जन्माबद्दल तुकाराम महाराज सांगतात. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे, जन्मालो
जन्माबद्दल तुकाराम महाराज बोलतात, हा जन्म आहे तो पहिला जन्म नाही. जन्मा आलो त्याचे सद्गुरूनं महावाक्य दिलं. महावाक्य दिल्यानंतर त्याचं चिंतन करता 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 अंगावर रोमांच तयार झाले, अष्ट सात्विक भाव तयार झाले, गंगा यमुना वाहू लागल्या, एकाग्रता साधली, हृदयामध्ये हृदयी प्रगटे रामरूप. याला पुनर्जन्म म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. प्रकृती मधला पुरुष प्रगट होणे, प्रकृती मधला आत्मा प्रगट होणे, पुरुष प्रगट होणे याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषार्थ म्हणजे तो 4 बायका केल्या येड्या मसुवात आहे का पुरुषार्थ आहे का? बायका केल्या लई पोर लई जमीन घेतला तो पुरुष, हा पुरुषार्थ आहे का? चिंपटी हा पुरुषार्थ नाही. हा पुरुषार्थ त्याला म्हणतात आपलं मूळ स्वरूप आपल्याला प्राप्त होणे. मनुष्य दे ऐसा स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ. धर्मार्थ काम मोक्षानाम यश्य कुपिन विद्यते आजागल स्तनशैव तस्य जन्म निरर्थकम. शेळीच्या गळ्याला स्तन येतात त्याप्रमाणे याचा जन्म निरर्थक आहे, काही कामाचा नाही तो जन्म. आत्मस्वरूप प्राप्त होणे आणि तो जन्म तुकाराम महाराजांचा झाला आणि त्याचं फळ त्यांना प्राप्त झालं. ते फळ लक्ष्मण 14 वर्षे खात होता. कोणतं फळ? ते फळ. रामाने कोणतं फळ खाल्लं? बोला बोला. रामफळ. सीताला कोणतं फळ आवडत होतं? लक्ष्मणाला कोणतं फळ आवडत होतं? डांगर. काय आंबे, मग भोपळे. जे तुकाराम महाराज म्हणतात ना, बीज कल्पांतीचे तुका माने, बीज कल्पांतीचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. कोणतं बीज आहे ते? ते बीज हृदयामध्ये टाकलं, त्याला अंकुर फुटला, त्याला पानं आले, त्याला फुलं आले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेळू गेला गगनावरी. म्हणजे हे विश्वची माझे विश्वाला व्यापून झाला. हे विश्वच सगळं तुझ्या पाठीमागं लागलं. जगजोडी जगजोडी नाव ठेवले लाडी. काय जोडून दिलं? जग जोडून दिलं. त्याला काय म्हणतात? जगजोडी. कोण आहे ही जगजोडी? कोण? तुझी बहीण. आजी फळ झाले साचे. 14 वर्ष लक्ष्मण ते फळ खात होता, ते फळ तुकाराम महाराजांना प्राप्त झालं. आणि अशा फळापर्यंत तुकाराम महाराजांचा बीजापासून प्रवास सुरू झाला. महावाक्य ध्वनी बोंब झाली. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. अरे हे बाकीच्या लोकांना कळत नाही बाबा. हे बाहेर जर तुम्ही पाहिले ना, त्यांना काही समजत नाही हा परमार्थ. ज्ञानेश्वरची ओवी कळत नाहीये. आपण जर म्हणून काही साधकतेमध्ये साधक म्हणजे काय, त्यांची तयारी कसं करायचा परमार्थ त्यांना? हा साधक म्हणजे काय हेच कळत नाही. हा हे काय कळायचं एवढं ज्ञान? अशी अवस्था आहे. पुण्य केले आपण जास्त जन्माचं, अनंत जन्माचं पुण्य आपण केलेलं आहे म्हणून ते नाम आपल्यापर्यंत आलेलं आहे. सद्गुरू आपल्याला भेट झालेली आहे. ज्याजवळ पापाचा डोंगर आहे ते लोक अजूनही ऐकून नाही राहिले, ऐकणार सुद्धा नाही ते, कारण त्यांनी पाप करून ठेवले आणि त्यांचं पुण्य जमवायचं काम चालू आहे. अजून त्यांना ते काम करायचे, त्यांना अजून काही जन्म घ्यायचे. तिळ तिळ पुण्य साच्या पडी, ते या बहुत जन्मी जोडे, नाम तुझेची वाज आतुडे, समागम घडे संतांचा. हे पुण्य जोडल्यानंतरच गोष्टी या. आपण म्हणतो एवढं सांगून तो ऐकू येत नाही. कसं ऐकल तो? मरीच्या वाट्याने पाप करून ठेवले, ते कोण फेडील? अनंत जन्माचं पाप आहे. एकदा अहम ब्रह्मास्मी हा शब्द कानामध्ये पडला, अनंत जन्माच्या पापाचा नाश करायला 1 सेकंद सुद्धा लागणार नाहीये. फक्त तू ब्रह्म आहे हे शब्द कानामध्ये टाकणारे सद्गुरू जीवनामध्ये भेटले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. सामान्य परमात्मा नाही हा.
तुमच्या काळजात श्रीपाद बाबाचा बाण चांगला शिरला नाही. ज्या दिवशी आपल्या काळजामध्ये श्रीपाद बाबाच्या नामाचा बाण शिरेल त्यावेळेस आपली अवस्था सुद्धा विवळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विवळ झाल्याशिवाय राहणार नाहीये. हरणाच्या हृदयात पारध्याचा बाण शिरल्यानंतर जसं ते तरफड करतं, विवळ होतं, अशी विवळ अवस्था त्या चिंतनाने त्या नामाने जीवाची व्हायला पाहिजे. देव काय बाजारचा भाजीपाला नाहीये गाढवा असा भेटायला. विठ्ठल विठ्ठल मुरली नोहे केवळ बाण, तिने हारिला माझा प्राण, संसार केला दानादीन, येऊनी हृदय संचरली, आहारे सावलिया. काय मुरली वाजते, काय ते नाम आहे, काय ते शब्द आहे, काय तो अनुग्रह आहे, आणि काय तो परमार्थ आहे, काय तो मार्ग आहे. ज्यांच्या कृपेनं भेटला बाबा ते संत आहे. बीज त्यांनी टाकलं, त्याला ओल त्यांनी तयार केली, ते उतरून पडलं, आणि मग ते कोणी अशा लई शेळ्या बेटा गावात फिरत राहते. इतक्या शेळ्या फिरत आहे गावामध्ये, जनावर फिरत आहे 2 पायाची. हे गेलं का तो शेडा खात आहे, ते खरं आहे का? आणि काय तिकडे काय गेला तू, आणि तिकडे काय? असे उलटे पालटे मंत्र करून त्या साधकाला बिथरून देण्याचं काम हे लोक करतात. याच्यासाठी सद्गुरू काय करतो, संत काय करतात, हे येऊ नये, याचा शेंडा खाऊ नये म्हणून ते काय करतात, त्याला कुंपण तयार करतात. कुंपण मी सांभाळिले सांगते, तो मी सांभाळिले सांगते, तुम्ही तुम्हाला सावध होती पण बरं झालं. म्हणजे चाललं सावध काय. मला गंज वाटतो, मी 8 वाजेपासून तयार होतो फेटा बांधायला. 8 वाजेपासून म्हणून 8 ते 10 म्हणजे 8 ते 10 होऊन जाईल. पण ते नाही बा, असं लांबच चाललं. मी राव इथे यायचो, पाहायचो यांच्याकडं, हे नाचायची चाललाय कार्यक्रम म्हणून. आता तिकडे 9 वाजूच्या का 10 वाजूच्या काय नाही. वेळेत कोणती गोष्ट व्हायला पाहिजे. तुम्ही लवकर सुरू करा ना. तुम्ही 7ला सुरू करा, 6ला सुरू करा. टाइम करते आपला. टाइम काय म्हणतो, टाइम काय टाकला आपण, माणूस टाइमाला बांधलेला पाहिजे. 10ला म्हणजे 10ला कीर्तन बंदच व्हायला पाहिजे.
8ला सुरूच व्हायला पाहिजे होतं. त्याला काय विलाज आहे आता, माझ्या हातात, मी तरी काय करू नाही का. मला गंज वाटायचं पण वाटून काही फायदा नाही आहे. काय वाटून काय फायदा आहे, आपल्याला गंज वाटत असं व्हायला पाहिजे. कसं होईल तसं, जसं वाच तसंच होणार आहे शेवटी. आपल्याला वाटून काही फायदा नाही आहे, म्हणून 8:30 ते 10:30 नाही का. त्याला काय विलाज आहे. आम्हाला लगेच निघायचं आहे, सकाळी परत कार्यक्रम आहे, सकाळी वर्ष श्राद्ध आहे, जायचं आहे. त्याच्यामुळं लगेच जायचे. भले ते 4:30 वाजले तरी चालतील, पहाटचे जावं लागेल. आळूफाळीनं गाडी चालू, मग त्याला काय विलाज आहे. ती चालू मी चालवतो, मी म्हणजे तोच चालवतो वा, पण व्यवहारासाठी लई मोठी फसगत आहे, लई मोठी फसगत आहे, लई मोठी. ताबडतोब त्याच्यावर आवरण येतं, लगेच आवरण येतं. वारंवार जागा पाहिजे, ठोका कायम चालला पाहिजे, कायम ठोका पाहिजे, कायम ठोका, तरच त्याच्यावर राहतो. त्याला अनुसंधान म्हणतात, कायमचं पाहिजे. हे अनुसंधानाकरता, जाग करण्याकरता, हेच त्या पिकाला काय आहे, त्या झाडाला काय आहे, हो हेच याला म्हणतात सत्संग घेणं, वारंवार साधकाकडे चक्कर मारणं, त्यांना परिपूर्ण करणं, याला म्हणतात तुम्ही सांभाळिले संती. सांभाळता सांभाळता त्याला परिपक्व अवस्थेपर्यंत घेऊन जाणे हे साधी गोष्ट नाहीये. उपकार आहे त्या महात्म्याचे, जाऊ काय असो, उपकार आहे. तुमच्यापर्यंत येणं, घरी येणं, अरे काय कोणाला सवडे वेळ आहे का कोणाला. ज्याच्याला ज्याचं पडलंय, कोण करता ये उद्योग नाही. पण खरंच जो सद्गुरूच्या खानदानीचा आहे ना, बस त्याचंच काम आहे बाबा हे. हा परमार्थ म्हणजे साधा परमार्थ नाहीये. अरे जिवंत संप्रदाय, हा मेलेला नाहीये, जिवंत जिवंत, हो जिवंत देव तुमच्या हातात धरून दिलाय. जिवंत देव धरण्याकरता ते साधन दिलेलं आहे. विठ्ठल तो जिवंत देव धरला, ते साधन हातामध्ये घेतलं आणि मग त्या साध्यापर्यंत तुकाराम महाराज निघाले. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. विठोबा रखुमाई, आनू रेणू या थोकडा, 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 तुका आकाशा येवणा, अनु रेवया थोकडा, तुका आकाशा येवणा, तुका आकाशा येवणा. गिळून सांदी गिळून सांदी तुका आकाशा येवडा. निर्गुण निराकारू दादा महुर माझे गाव, शकून सांगा वया मी आले यमाई माझे नाव.
निर्गुण निराकार वस्तू तुकाराम महाराजांना प्राप्त झाली. हो, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो शे. त्या अवस्थेला तुकाराम महाराज जाऊन पोचले आणि मग ते म्हणता तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. ज्ञानेश्वर मावले अजून 20 मिनिटं पाहिजे होते म्हणजे बरोबर झालं असतं, पण मात्र त्याला नाही वेळाच आहे. 10:30 पर्यंत आवरायलाच पाहिजे होतं म्हणून ते पटपट म्हणून घेतले, जोडून घेतले फक्त नुसते. कार्यक्रम संपला.